हो. तुम्ही ना सांगितलं ना त्याच्यावर विचार करीन ना विचार सांगतो ना तुम्हाला. मी कसं म्हणून राहिलो, मला विचार करायसाठी तुम्ही एखाद महिन्याचा टाइम द्या म्हटलं. अरे तुला कशाला पाहिजे 1 महिन्याचा टाइम विचार करायला? नाही सर, कसं थोडासा फॅमिली प्रॉब्लेम आहे म्हणून राहिलो. आणि सर आता तसं बी माझ्या घरी लग्न आहे ना माझ्या भावाचं. मला कसं वाटलं की त्याचं लग्न वगैरे झालं की मग मी तुम्हाला सांगतो. अरे प्रेम, तुला समजत नाही का? तुला किती मोठी अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. अरे हो सर, तुम्ही सर्व बरोबर म्हणत आहे, मी समजू शकतो. पण माझी बी फॅमिली आहे ना, मला फॅमिलीचा पण विचार करावा लागेल ना. करिअर तर आहेच माझं, पण माझी फॅमिली पण आहे ना. तर मग काय विचार आहे तुझा? हो, मी तोच विचार करत आहे. मी तुम्हाला सांगतो ना. हां, माझ्या भावाचं आता लग्न वगैरे होऊ द्या. मग मी तुम्हाला सांगतो माझं काय निर्णय आहे तर. आता कसं माझ्या घरी लग्न आहे माझ्या भावाचं, माझ्या सख्ख्या भावाचं. आणि तेवढ्याचनी माझं ट्रान्सफर झालं आणि मला घर सोडून जावं लागलं, तर मग घरी कोण पाहणार? हां, आणि तसं पण मी अजून काही बोललेलो नाही आहे खुलून माझ्या घरच्या लोकांसोबत. नंतर मी खुलून बोलतो माझ्या घरच्या लोकांसोबत आणि नंतर तुम्हाला काय आहे ते माझं डिसिजन सांगतो. अरे कर, तू विचार कर. अरे मी तुला असं नाही म्हणत आहे की तू विचार नको करू. तू पूर्ण विचार कर, आपल्या घरच्या लोकांना सांग आणि त्यांची पण राय घे, ते काय म्हणतात काय नाही विचार करा तुम्ही बसून शांत दिमाखानं. नंतर तुझं काय डिसिजन आहे ते मला सांग. पण मी तुला एक गोष्ट सांगतो, अशी अपॉर्च्युनिटी बार बार भेटत नाही, हर कोणाला भेटत नाही. तुला भेटलेली आहे त्याचा फायदा उचल. अशी संधी तुला बार बार नाही भेटली. अरे हो सर, तुम्ही सर्व बरोबर बोलत आहे, माझ्या दिमागात आलं ते. तर मग बघ तुला काय करायचं आहे, आखरी तुझा फैसला. हो सर, हो. चल ठेवतो मी फोन. ठीक आहे सर. आता कसं करू मी तर टेन्शनमध्ये चालू एकदम. माझं प्रमोशन म्हणत आहेत माझ्या ऑफिसवाले. पण माझ्या ऑफिसवाले म्हणतात की जर तुझं प्रमोशन केलं तर तुझी बदली होणार. इथून ट्रान्सफर होऊन जाणार तुझं मेन ब्रांचला. आता करू तर काय करू? मला तर बुवा काही नाही समजू राहिलं, काहीच नाही समजू राहिलं. मी त्या दिवशी आईले असंच सांगितलं की माझ्या बदलीच्या बाऱ्यात ऑफिसमध्ये बोलत आहे बुवा. मला असं वाटतं की माझी बदली होणार आहे. तर आई किती बोलली मला. जर आता आईले मी सांगितलं की बदलीच होणार आहे, तर आई काय म्हणेन काय म्हणे नाही. पहिलेच ताई म्हणते शिक्षणासाठी बी घरी नाही राहिला म्हणते, तू बाहेर गावी राहिला म्हणते घर सोडून. आणि आता तू जॉब करू राहिला तेव्हा बी घर सोडून जातं का म्हणते. अशी म्हणत होती आई मले. आई म्हणणार वाटत जाऊ देईन म्हणून. जर आईला सांगितलं मी आणि मोहिनी आम्ही बाहेरगावी राहायला जाणार आहे, माझी ट्रान्सफर होणार आहे, प्रमोशन देणार आहे ऑफिसवाले. जर हे आईला सांगितलं मी ना, तर आई किती बोलीन. आई तर ऐकीनच नाही ऐकी नाही. आई पहिलेच तर म्हणते जॉब गिफ्ट करायची काही गरज नाही म्हणते, आपल्या घरी एवढी प्रॉपर्टी आहे म्हणते, शेतीबाडी आहे म्हणते, कासाठी आहे ते सांभाळा म्हणते तुम्ही, काय जॉब करू राहिले. आई पहिलेच तर नाही म्हणते जॉब करायसाठी. अजून आईला सांगेल की मला बाहेरगावी जावं लागते, तर आई तर ऐकणारच नाही, बिलकुल नाही ऐकणार आई. मला माहीत आहे ना. मी बी विचारात पडलो आता काय करून काय नाही तर. प्रेमजी. अरे मोहिनी तू. नाही मी नाही पेणार चहा. काऊन चहा काऊन नाही पिसान? तुम्हाला तर खूप आवडते चहा प्यायला, चहा काऊन नाही पित म्हणता तुम्ही? बस इच्छा नाही आहे. अरे काय झालं, तुम्ही नाराज बी दिसू राहिले. आता फोनवर बोलत होते कोणासोबत. कोणाचा फोन आला होता? काऊन एवढे नाराज आहे? काही झालं का? झालं असेल तर सांगा ना मला, काय झालं तर. जाऊ दे आता, मोहिनीला काही सांगत नाही, हिला काय टेन्शन देऊन देऊ फालतूच्या फालतू. काय विचार करू राहिले प्रेमची डबल? सांगा ना काय झालं तर. नाही मोहिनी, काही नाही झालं. हमेशा तुम्ही असेच म्हणता, काही नाही झालं काही नाही झालं, काही ना काही होतच असते. सांगा बरं लवकर काय झालं तर, लवकर सांगा. नाही तर मी तुम्हाला काही सांगेन नाही, पण मग मनातली गोष्ट आणि मी तुमच्यासंग बोलणार बी नाही. सांगा लवकर काय झालं तर. ते असंच ऑफिसचं टेन्शन आहे. ऑफिसचं टेन्शन? काय टेन्शन आहे? तुम्ही तर ऑफिसचं टेन्शन कधी घरी नसता घेत. काय झालं तर मग आता, काऊन ऑफिसचं टेन्शन घरी घेऊन राहिलं लागेल? टेन्शनच एवढं मोठं आहे. बाप्पा एवढं मोठं टेन्शन आहे म्हणजे काय झालं बाप्पा असं? अरे माझ्या ऑफिसतर्फे माझे प्रमोशन होणार आहे. बाप्पा प्रमोशन होणार आहे? हे तर खुशीची खबर आहे. मग हे तर खूपच खुशीची खबर आहे. तुम्ही काऊन असे नाराज आहे? एवढी खुशीची खबर सांगू राहिली तरी नाराज आहे? अरे खुशी आहे, पण त्याच्या मागं नाराजगी पण आहे नाही एक. म्हणजे मला काही समजलं नाही बाई. उलटं पुलटं मला काही समजत नाही बोललेलं. सीधं सीधं सांगा काय झालं आणि काय नाही तर. तशी तर सांगायचं म्हणजे माझे प्रमोशन होणार आहे, पण प्रमोशन झालं तर मला इथून ट्रान्सफर भेटणार आहे. काय इथून ट्रान्सफर होणार आहे म्हणजे? ते मला प्रमोशन भेटेल प्लस माझे ट्रान्सफर बी होणार. कुठं होणार तर? हे काही सांगता येत नाही, कुठं बी होऊ शकते. अरे बाप्पा रे, मग आता? आता काय आईला सांगा लागेल. हो बाप्पा, मी तुम्हाला सांगू राहिली. मी तर काही येणार नाही बाप्पा घर सोडून कुठं दुसऱ्या गावाले. आता सांगत आहे मी. पण जातं लागेलच ना आपल्याला. हो ते नंतरची नंतर पाहू. मी तुम्हाला सध्या सांगू राहिली माय ऐका. आताशी आत्याला काही सांगू नका. आत्याला सांगसान
तर तुम्हाला माहीत आहे मग घरातलं वातावरण बिघडून जाईन, पुरं पुरं बदलून जाईन घरातलं वातावरण. आता हे जगदीश भाऊजीचं लग्न फालतूच्या फालतू म्हणतात नाही, काही तमाशे करू नका. लग्न गिग्न चांगल्यानं पार होऊ द्या आणि मग ही गोष्ट सांगसान तुमच्या आईले. तोपर्यंत तुमच्या बॉसला सांगा की थोडा टाईम दे आम्हाला, मग मी सांगतो म्हणा तुले, असं सांगा त्याला. आत्याला आताशी काही सांगू नका, घरातलं वातावरण पुरं बैकून जाईन बरं. मी आताच सांगत आहे, आताचा दिमाग तुम्हाला माहीत आहे कसा आहे. तर फालतूच्या फालतू खुश आहेत सगळे घरातनी, नाराज काही करू नका. आणि तुम्ही बी काही नाराज होऊ नका. ज्याच्या तेही पाहू, जे नशिबात असेल ते होईल. प्रमोशन असेल नशिबात तर होईनच, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मोहिनी एक मन करते की प्रमोशन घेऊन घ्यावं, एक मन करते की राहू द्या. मग कधी कधी असं वाटते की या प्रमोशनच्या मागं ऑफिसमध्ये किती सारे लोक लागलेले आहे, कोणाला नाही भेटू राहिलं प्रमोशन, मलाच भेटत आहे. तर मग मी संधी काहून जाऊ देऊ हातातून, असा बी विचारू राहिला. एक विचारू राहिला, आई तर सपशेल नाही म्हणे. आई मला जॉब करायलाच तर नाही म्हणते. म्हणते घरी म्हणते एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, म्हणते वावर आहे शिवर आहे, कायले म्हणते तू जॉब करतं. जे तुम्हाला का वावरातलं काम येते करता? अशी काही गोष्ट नाही आहे वावरातलं काम येत नाही म्हणून. वावरातलं काम येते मला करता, मला येते, जगदीशला येते करता, आईले बाबाले. हां पहिले तर आम्ही सर्वजण वावरातनी जाऊ. मी, जगदीश, आई, सोनूबाई, आम्ही सर्व वावरातनी जाऊ. आम्हाला वावरा शिवरातले कामं सर्व येतात, तो त्याच्यात काही वांधा नाही आहे. पण आता कसं शिकलो सवरलो आम्ही, मी लागलो नोकरीवर आणि जगदीश बनला डॉक्टर. म्हणून मग आता आमचं ते शेतीतून मन निघून गेलं. नाही तर शेतीवाडीचं सर्व काम येते आम्हाला, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. अच्छा, तुम्हाला शेतीचं सर्व काम येते आहे ना? हो सर्व येते, पण आता लय वर्ष झाले केलं नाही आहे. पहिले करत जाऊ. मग शिक्षणासाठी बाहेर गावले गेलो सिटीमध्ये, मग शिक्षण पाणी केलं आणि मग नोकरीवरच लागलो. म्हणून काही करायचं काही कधी काही चान्सच नाही भेटला, म्हणजे की असं वावरातनी जाऊन काम करायचं का काही. पण मी केलेलं आहे. आम्हाला काही नवीन नाही आमच्यासाठी शेतीचं काम. कास्तकाराचा पोरगा असलो म्हणजे का शेतीतलं तर काम येतेच ना. आम्ही काय मातीतलेच माणसं आहोत. वावरा शिवराची सारे कामं येतात आम्हाला. आता सर्व आहे आमच्या घरी. पहिले एवढं काही नव्हतं. पहिले काही जास्त नव्हतं. आता आता खूप झालं. आईनं आणि बाबानं खूप कष्ट केले वावरातनी, खूप कष्ट करून एवढं सारी प्रॉपर्टी जमा केलेली आहे. म्हणून आईला असं वाटते की हा जॉब करू राहिला आणि एक पोरगा डॉक्टर आहे, दोघंही पोरं शेती नाही करतील. जोपर्यंत आमच्यातनी ताकद आहे तोपर्यंत आम्ही शेती करू. आणि ज्या दिवशी आमच्याच्यान शेती नाही झाली तेव्हा दोघं पोरं मिळून पुरी शेती बिती सर्व विकून टाकतील. मी नाही एवढ्या मेहनतनं कमवलेली आहे असं वाटते आईले. म्हणून आई आम्हाला म्हणते की जॉब सोडून दे, शेतीवाडी कर. हो म्हणा, त्यानं बिले कष्टानं कमवलेली आहे शेतीवाडी, एवढं सारी प्रॉपर्टी जमा करणं का तोंडाची गोट आहे का? मग नाही तर काय. आता एक एक तर वावर घ्यायची हिंमत नाही होत माणसाची. आणि आई बाबानं किती घेऊन ठेवलं पाहिजे, किती वावर आहे आमच्या घरी आता. हो खरंच, तुमच्या आईबाबानं खूप सारी प्रॉपर्टी जमा केली आहे ना. हो हो. मी काय म्हणतो, तुमचा काही निर्णय असो, पण सध्या तर तुमच्या ट्रान्सफरची गोष्ट घरात नाही काढू नका, नंतर पाहू आपण. ठीक आहे, मलाही असंच वाटत होतं. तू तू तर माझ्या मनाचीच गोष्ट बोलली. बरं, आता काही जास्त टेन्शन नका घेऊ, जास्त विचार नका करू. मी तुमच्यासाठी चहा आणतो, चला चहा पिऊन घ्या. मी काय म्हणतो, इथं काय बसता तुमच्या रूममध्ये? आत्या मामाजी बसलेले आहे पहिल्या रूममध्ये, आपल्या हॉलमध्ये. तिथं जा, तिथं बसा, तिथं तुम्हाला बी चहा आणतो. गोष्टी गिष्टी करा, जे नाही करून मग तुम्हाला चांगलं वाटेल थोडं. बरं ठीक आहे. हो चला. बरं, मी हॉलमध्ये आई बाबासोबत जाऊन बसतो, काय तो काय बोल राहिले तर. ठीक आहे, तुम्ही हॉलमध्ये आईबाबा संग बोला, मी तिथं सर्वांसाठी चहा आणतो. आता सांगत नाही मग आता आई बाबाले काहीच. हो हो, आताशी नका सांगू, वेळ येऊ द्या, वेळ आला की बरोबर सांगू. बरं ठीक आहे. बापरे बाप, आत्या हो आत्या, आत्या इकडे या बरं. माय बाई व, हे काय झालं रे पप्पा देवा. माय बाई सोनू, काय झालं व, काऊन आवाज देऊ राहिली आणि काय झालं तुले? अहो आत्या, अहो आत्या विचारूच नका, काय झालं तर विचारूच नका आता तुम्ही. माय बाई काय झालं व असं? आत्या माय बी सोनं काय पाय. अहो माय बाई व, तू बी काय पाय का व, काय काय गायब झालं होतं सोनं? त्या माझ्या सोन्याच्या बांगड्या बांगड्या काय पाय. माय बाई व, तू बी चोरलं वाटते ती ना, तुझ्यावर बी हात सपा केला, मावर बी हात सपा केला. माय काय झालं सोनू, काय झालं? काऊन एवढा आवाज केला तुला? काय झालं तुला? पडली गेली का? अरे बाबा, ते पडली गेली नाही, हिच्या बी सोन्याच्या काय बांगड्या काय पाय म्हणते. काय सोनूच्या बांगड्या काय पाय? हो ना रे बाबा, हिच्या बी बांगड्या काय पाय. तू काही चोरीला गेलं का? नाही नाही, माझ्या बांगड्या चोरीला गेल्या आणि अजून काही पाहिलं नाही मी, नाही एवढं काही पाहिलं नाही. बांगड्या होत्या तर त्या दिसूच नाही राहिल्या. हो ना, हो या चंद्रिकानंच चोरल्या सर्व, चंद्रिकानंच चोरल्या. काय हो माया लग्नात मग आईनं केलं त्या मला त्या बांगड्या.
माय बाई किती बदमाश निघाली होते. पुरं सोनं लाणं पैसा अदला सर्व घेऊन पळाली म्हटलं आपल्या घरातला. सर्व या राहुलच्यान झालं, सर्व याच्याच्यान झालं. अवधी नाही आहे आता, मला बोलायचा टाईम आहे का? मग बोलशील ना कधी. थांब ना पहिले, पाहू ना हिच्या बांगड्या घरात आहे का नाही आहे तर. काय छा रे बापा, गेल्यावर एक बार दिसते का? दिसते का एक बार गेल्यावर? मला माहिती आहे 100% गॅरंटी आहे तेच घेऊन गेली अशी. आता काही नाही, कोणी काही म्हणो काही बोलो मला. आता चला तिचा रिपोर्ट देऊ तिच्या नावाचा. चला आता सध्याच चला तिच्या नावाचा रिपोर्ट देऊ आपण. राहू दे ना माय, त्या वांड्यापाईच्या मागं कुठं लागतं माय, तिच्या नादी नको लागू. राहू दे, तुला सोन्याच्या बांगड्याच पाहिजे ना, मी करून देईन तुला. राहू दे. नाही नाही, मला लग्नाच्या होत्या त्या बांगड्या, असं कसं राहू दे. हां नाही 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 नाही, आपलं आहे ना ते सोनं, आपल्या मेहनतची कमाई आहे आणि तिला आपण फुकट फाकट कसं काय देऊ दे. नाही नाही नाही, चला आता माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये. चला लवकर. बाई आपण कधी पोलीस स्टेशनमध्ये नाही गेलो बाई ना. हां आता तिच्या का पोलीस स्टेशनमध्ये चालतं का? काही नाही, तिला आपल्याला सबक शिकवाच लागेल तिला सबक. चला बरं लवकर तिच्या नावाचा रिपोर्ट देऊ. तुम्ही माझ्यासोबत नाही असाल तर मी एकटीच जातो मग. पण रिपोर्ट जाऊ दे ना, मी तुला करून देईन ना बांगड्या सोन्याच्या. राहू दे, काही देऊ नको. राहुलजी तुम्ही तर बिलकुल बोलू नका, बिलकुलच बोलू नका. तुमच्याच चॅनल हे सर्व झालेलं आहे. कारनामे तुम्ही न केले, भरा आम्हाला लागत आहे. आमची काय गलती आहे त्याच्यात? आम्हाला भरा लागत आहे. काय गलती आहे आमची? त्या बांगड्या मा लग्नाच्या होत्या, मा आईनं करून दिल्या होत्या. आमच्या खानदानी बांगड्या होत्या त्या. माझ्या आईच्या आईनं मा आईले दिल्या होत्या आणि मा आईनं मला दिल्या होत्या त्या. नाही असं कसं सोडून दिले मी? चला चला तिच्या नावाचा रिपोर्ट देऊ. तुम्ही चालता सटकन पटकन माझ्यासोबत का मी एकटी निघू? सांगा लवकर. एकटी निघतो मी. माहिती आहे मला पोलीस स्टेशन कुठे आहे तर मीच जातो एकटी. राहू दे ना, जाऊ दे ना. नाही नाही, कशी काय राहू देऊ मी? हां फुकटच्या आल्या का त्या? मेहनतची कमाई आहे म्हटलं. चला लवकर. मला वाटते तुम्ही दोघं माले का काही येत नाही, मीच निघतो एकटी. सोनू सोनू थांब ना बाई बाई बाई, सोनू थांब ना. अरे बापा राहुल तिथं काय उभा राहून तोंड पाहू राहिला? जाय ना लवकर तिच्या मागं मागं. पाहिलं ते एकटीच गेली ना ते. अरे हो आई, हो जातो तिच्या मागे जातो मी. एकटीच गेली पप्पा तिथं. हो लवकर. हो आई हो. चल माय बाई, मीच काय करू एकटी घरात नाही. माय बी सोन्याचे कानातले, सोन्याचा हार, सोन्याचं मंगलसूत्र गेलं माय. मला बी जावं लागेल मागं मागं. चल माय बी, मी बी जातो. कोणी माझ्यासोबत येऊ का नाही येऊ, तिच्या नावाचा तर आज रिपोर्ट देऊनच राहील मी. चंद्रिकाच्या नावाचा आज रिपोर्टच देतो तिच्या नावाचा. कोणी माझा साथ देऊ चाहे ना देऊ, मला काही फरक नाही पडत. मी एकटीच कापी आहो तिच्यासाठी, एकटीच कापी आहो मी. सोनू थांब ना, सोनू सोनू. हे काय आले आता? हे काय थांबू राहिले मला? मी नाही थांबणार आता, बिलकुल नाही थांबणार. जाऊन तिच्या नावाचा रिपोर्टच देतो. सोनू थांब ना, एकटी नको जाऊ, मी बी येतो त्यासोबत. सोनू तू एकदम बरोबर बोलत आहे. तिच्या नावाचा रिपोर्टच द्यायला पाहिजे. आतापर्यंत आपण तिच्या नावाचा रिपोर्ट द्यायला पाहिजे होता. तू एकटी नाही आहेस, मी बी येतो त्यासोबत. थांब येऊ दे मला बी, आपण दोघं सोबत जाऊ. खरं तुम्ही बी साथ देसान माया? हो चल, मी बी येतो सोबत तिच्या नावाचा रिपोर्ट द्यायला. सोनू मी ना तुझ्यासोबत खूप खराब केलं सोनू. त्याच्यासाठी मला तू माफ करून दे. माफीच्या लायक तर माझी गलती आहे नाही. मी ना तुझे खूप मन दुखवलं, पण मला माफ करून दे. होऊ शकेन तर मला माफ करून दे. तुझ्या पाया लागून मी तुला माफी मागतो. मला माफ करून दे सोनू. बरं ठीक आहे, ते गोष्ट आपण घरी जाऊन पाहू. चला आता रिपोर्ट द्याल तिच्या नावाचा. हो चाल चाल. अरे बाप्पा थांबा ना, मी बी आली ना, मी बी राहिली. अरे थांबा रे बाप्पा, थांबा ना. हे आई बी आली वाटते. अरे हो आत्या बी आली. थांबा ना रे बाप्पा, बुढीबाई आणू मी. जोराने पैताना येत ना मला. थांबा थोडे, मला बी येऊ द्या. माया बी हार कानातले पोत चोरीला गेली नाही का पप्पा? मला रिपोर्ट द्यायला लागेल ना. येऊ राहिली मी, थांबा. आराम नाही आता, पडसान नाही तर पैत पैत नको येऊ. पप्पा तुम्ही थांबूच तर नाही राहिले? किती वेळची आवाज देऊ राहिली मी. या ना मग लवकर या. काय हो माय, किती थकून गेली मी. पैदल चालू चालू किती थकली माय. पैत धावत आली पप्पा तुमच्या मागं मागं मी. थांबा ना पप्पा, मला येऊ द्या ना, मी बी देतो रिपोर्ट तिच्या नावाचा. थांबा ना. या आता चला. मग कुठं जायला लागते, काय करायला लागते माहीत नाही बरं ना मला काही. माहीत तर मला बी नाही आता, विचारा लागेल कोणाला, कोण ना कोणी सांगेनच. चला चला चला, मला माहिती आहे अवघं. चला. अरे बापा आलो तर खरी, पण इथं तर पोलीसवाला कोणीच नाही आहे, कोणीच नाही येतं तर. आई असेल ना, थांब ना. असेल अंदर असेल साहेब. बापू राहुल ते आले, पोलीस आले. सांगता येईल. काय काम आहे तुम्हाला? कायसाठी आले? बाप्पा साहेब आमच्या घरी चोरी झाली, त्यासाठी आलो आम्ही. रिपोर्ट लिहायला. काय चोरी झाली? काय चोरीला गेलं? तुमच्या घरातले सोन्याचे दागिने चोरीला गेले म्हणून आम्हाला रिपोर्ट लिहायची आहे. कोणावर काही शक काय का? हो बापा आमच्या घरी आहे ना एक बाई आली होती राहिले. हां ते बाई सर्व चोरून गेली. शक नाही आम्हाला, एकी नाही, तेच चोरून घेऊन गेली म्हणून. हो बापा चंद्रिका नाव आहे तिचं, चंद्रिका. तिच्या खिलाफमध्ये रिपोर्ट लिहायची आहे. लिहा आमची रिपोर्ट. काय काय गेलं तू चोरीला? बापा माया सोन्याचा हार चोरीला गेला, मंगलसूत्र चोरीला गेलं, अजून काय गेलं बापा चोरीले? कानातले चोरीले गेले आणि मासुनीच्या बांगड्या चोरीला गेल्या. पुरं सोनं लाणं चोरून पाहून गेली आमच्या घरातून. आणि कॅशही चोरीले गेले 1,00,000 रुपये. आता कॅश तर 50,000 चोरीला गेलं ना. बस जास्त सांगितलं तर आपली रिपोर्ट लवकर लिहितील ते. नाही नाही सर, 1,00,000 रुपये नाही गेले चोरीले, 50,000 कॅश गेलं चोरीले. असं असं काऊन मावशी, काऊन खोट्या बोल झाल्या? 1,00,000 चोरी गेली म्हणता? नाही नाही बापा, मी थोडीशी भुलली होती. आता बुढी झाली ना बापा, काही आठवण नाही राहत. ठीक आहे साहेब, आमची रिपोर्ट लिहा पहिले तुम्ही. हो तुमची रिपोर्ट लिहितो मी, साहेबाला लिहू द्या मग लिहितो. तर कोणते साहेब आहे? हां कोणते साहेब आहे आता? ते आमचं सोनं विक वाक करून पाहून बी जाईन इथून. हां लवकर पकडा तिले, जास्त दूर नसून गेली ते अजून. चोरी कधी झाली? चोरी कधी झाली हे तर काही अंदाजा नाही आहे, कारण की ते आमच्या घरात राहिली होती. जेव्हा ते आमचं घर सोडून गेली आणि मी ना पाहिलं तेव्हा मला समजलं. आता 2-3 दिवस झाले आम्हाला माहीत झालं. त्याच्या पहिले तिनं कधी चोरलं, काय केलं, काहीच माहीत नाही. का तिनं सोनं विक वाक केलं का काय केलं, देव जाणे.
ते बाई तुमच्या घरात राहिली होती, तुमच्या ओळखीची होती का? ओळखीची आहे का ते? राहुलजी, अहो राहुलजी, सांगा ओळखीची आहे का ते सांगा लवकर. ओळखीची म्हणजे कसं, मैत्रीण होती ती माईवाली. कोण्या गावची होती, काय होती, काही माहीत आहे? हो बापा, गावची कोणती आहे ते माहीत आहे आम्हाला, पण ते काही चांगली नाही आहे. त्या गावात बी चोरी करून 420 करून ते पयाली होती. काही कामाची नाही आहे ते. एक नंबरची चोर आणि ठग आहे ते. बरं बरं, थांबा. ते साहेब आले ना, तर साहेबाला सर्व गोष्टी सांगसान तुमच्यावाल्या, ते तुमचा रिपोर्ट लिहून घेतील. काऊन बापा, तुम्ही नाही देत का आमचा रिपोर्ट? साहेब लिहू द्या ना, मग साहेबाला तुम्ही सांगा एक बार तुमची काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, आणि मग रिपोर्ट लिही तुम्ही. कोण आहे लोक, काय प्रॉब्लेम आहे इले? सर, हे लोक रिपोर्ट लिहायला आले, याच्या घरी चोरी झाली म्हणते. काय चोरीला केलं तर? सोनं चोरीला गेलं म्हणते. नाही बाई वा, हा तो विकास दादा आहे, पंचफुला काकूचा पोरगा. ओ दादा, ओळखलं का रे? कोण आहे? दादा, मी सोनू. अरे हो, सोनू. वच्छला मावशीची पोरगी ना? हो हो. अरे हो, ओळखलं ओळखलं. नाही बाई सोनू, कोण आहे वा? तू ओळखतं काय साहेबाले? हो आत्या, ओळखतो ना. ते पंचफुला मावशी नाही का, त्याचा मोठा पोरगा आहे ना. तुम्हाला नसेल माहीत, जे आमचे जुने सबस्क्रायबर आहे, जे हमेशापासून आमचे व्हिडिओ पाहतात त्याला माहीत आहे. हे दादा पंचफुला काकू आहे ना, त्याचा मोठा पोरगा आहे. असं असं. माई भाऊजाई नाही का मोहिनी, तिचा भाऊ आहे ना मानलेला. आई माय बाई, हो का वा? त्या दादानंच तर लग्न करून दिलं, प्रेमचं मोहिनीचं. लव्ह मॅरेज होती ना त्याची, त्या दादानंच करून दिली. असं असं. पण ना दोघांना कोर्ट मॅरेज केली होती ना, म्हणून काही माहीतच नाही. सोनू, तुझ्या घरी चोरी झाली? हो दादा, माझ्या घरचं आहे ना सोनं 50,000 कॅश चोरीला गेलं. असं काय, कुणावर शक आहे का? हो दादा, शक्ता आहे. कुणावर शक आहे? त्या घरात एक बाई आली होती, राहिले काही दिवस. तिचं नाव चंद्रिका आहे, तर ते चोरी करून घेऊन गेली सोनं. बाई आली ती ओळखीची आहे ना? हो, तसंच समजून घ्या. तुमची कोण होती ते बाई? ते बाई, राहुलजी तुम्ही सांगा कोण होती ते बाई? ते माई दादा, ते माई मैत्रीण होती. अच्छा, मैत्रीण होती आहे ना? मैत्रीणला मग घरात नाही घुसवा लागते का? मग झाली तर आता गलती. हां 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 हां, गलती झाली. तुमच्यासारखे 56 येतात म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये, 56. माहिती आहे आम्हाला मैत्रीण होती का, कोण होती तर. हां जवाई बा, हे शोभत नाही पण तुम्हाला, शोभलं नाही असं. माफ करून द्या दादा, माफ करून द्या. काऊन बाई सोनू, एवढ्या दिवसाची तू चूप काऊन बसली? तू तर त्या टाईपची पोरगी नाही आहेस, तू तर एकदम खतरनाक आहेस. आणि तू कशी काय चूप बसली एवढ्या दिवस? तू कसं काय सहन केलं? दादा, जाऊ दे आता, जे झालं ते झालं. ठीक आहे सोनू, मी शोध लावतो तिचा, तू टेन्शन नको घेऊ. यायचा रिपोर्ट लिहून घ्या पहिले. हो हो सर, लिहितो ना. तुम्ही ना आतापर्यंत रिपोर्ट लिहायला पाहिजे होता. तुम्ही कायची वाट पाहू राहिले होते? सर नाही, मी म्हटलं तुमची वाट पाहत होतो, तुम्हाला यांना मॅटर सांगितलं की मग रिपोर्ट लिहितो. ठीक आहे, आता रिपोर्ट लिहून घ्यायचा. सोनू, सर्व ह्या सरांना सांगून दे, रिपोर्ट लिहून घे. आणि तिला तर मी काही करून पकडतो. हां, कुठं बी असेल ना तर पकडून आणतो तिला, तू टेन्शन नको घेऊ. हो दादा, ठीक आहे. पाहुणे बा, थोडंसं सांभाळून राहायचं म्हटलं. आता अशा दोस्तीना गिस्तीना नका घुसत जाऊ घरामध्ये. बाई सोनू, डबल कधी असं झालं ना तर बिलकुल घ्यायचं नाही. मी यावं ना, मला सांगायचं. हो दादा. आणि जगदीशचं काय चालू आहे तर मग आता? दादा, तुम्हाला माहित नाही का, जगदीशचं लग्न पक्क झालं ना. लग्न आहे ना आता त्याचं. असं असं, साक्षगंधाला बोलवलं नाही पण? नाही दादा, असंच गरिबी गरिबी केलं जाई ना, म्हणून काही बोलवलं नशील. बाई सोनू, आईलेलं रागलेलं आहे वच्छला मावशीचा. सांगशील वच्छला मावशीले? अरे बापाले, वच्छला मावशी बी आणि माई आई बी सारख्याला वारक्यात दोघी बी. आई ना, हा आई वच्छला मावशी सारखीच आहे. गडबड बोलून देतील, मनात काही नाही राहत त्याच्या. हो हो. बाई तू रिपोर्ट लिहून दे आणि जा घरी आरामात जा, तिला पकडतो आम्ही. हो दादा.